हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 27वा भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 9। सानुबंधे च देहेस्मिन् अकुर्वन् असत् आग्रहं ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृते पुरुषस्य च सानुबंधे च देहेस्मिन् अकुर्वन् सदग्रहम् ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृते पुरुषस्य च सानुबंधे च देहेस्मिन् अकुर्वन् असदाग्रहम् ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृते पुरुषस्य च सानुबंधे च देहेस्मिन् अकुर्वन् सदाग्रहम् ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृते पुरुषस्य च सानुबंधे च देहेस्मिन् ज्ञानेन दृष्टतत्त्वेन पुरुषस्य च ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृते पुरुषस्य च स अनुबंधे शारीरिक संबंधांसह च आणि देहे शरीराकडे अस्मिन् हे अकुर्वन् न करता असत आग्रहम देहात्म बुद्धी ज्ञानेन ज्ञानाद्वारे दृष्ट पाहून तत्वेन सत्यता प्रकृते प्रकृतीचे जड पदार्थाचे पुरुषस्य जीवाचे जीवात्म्याचे च आणि भाषांतर आहे जड आणि चेतन यांच्या ज्ञानाद्वारे मनुष्याने आपले दृष्टी सामर्थ्य वृद्धिंगत केले पाहिजे। तसेच त्याने स्वतःचे देहाशी अनावश्यक तादात्म्य करू नये आणि देह तादात्म्यामुळे होणाऱ्या शारीरिक संबंधांकडे आकृष्ट होऊ नये।
ऑलमोस्ट एक्झॅक्टली काल आणि परवाचा भगवद्गीतेतला श्लोक. जड आणि चेतन यांच्या ज्ञानाद्वारे मनुष्याने आपले दृष्टी सामर्थ्य वृद्धिंगत केले पाहिजे. दृष्टी सामर्थ्याचा अर्थ असा नाही की फक्त डोळ्याने जे पाहिलं जातं, एक म्हणायची पद्धत असते, जे मनाने पाहिलं जातं ते वृद्धिंगत केलं पाहिजे. वृद्धिंगत म्हणजे वाढवलं पाहिजे. जड आणि चेतन यांचं ज्ञान म्हणजेच विद्या आणि अविद्या दोन्ही, त्यांच्यातला फरक, शरीर आणि आत्म्यातला फरक समजावून घेऊन सगळीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आणि मेन महत्वाचं काय आहे, शरीराशी तादात्म्य करू नये, म्हणजेच शरीराशी आपली ओळख सांगायचं बंद केलं पाहिजे. आणि शरीराच्या आपल्या ओळखीमुळे ज्या शरीराशी संबंधित गोष्टी असतात, संबंध असतात, त्यांच्याकडे आकर्षित होऊ नये. त्याचं आकर्षण पण बंद झालं पाहिजे. बेसिक भगवद्गीतेचं बेसिक ज्ञान. तात्पर्य, बद्ध जीव हे भौतिक देहाशी तादात्म्य करण्यास अत्युत्सुक असतात. काय म्हणतात प्रभुपाद इंग्लिशमध्ये, कंडिशन सोल्स आर ईगर टू आयडेंटिफाय विथ द बॉडी अँड कन्सिडर दॅट द बॉडी इज माय सेल्फ and that anything in relationship with the body or possessions of the body is mine. बद्धजीव हे भौतिक देहाशी, शरीराशी तादात्म्य करण्यास अत्युत्सुक असतात आणि ते असे मानतात की शरीर म्हणजेच मीच आहे आणि शरीराशी संबंधित प्रत्येक गोष्ट अथवा शरीराने धारण केलेली प्रत्येक वस्तू माझीच आहे. ही बेसिक चूक आहे आपली. मोस्ट काय म्हणतात त्याला, मोस्ट फंडामेंटल मिस्टेक. या संस्कृतात या भावनेस अहम ममता असे म्हटले आहे आणि ही भावनाच सर्व प्रकारच्या बद्ध जीवनाचे मूळ कारण आहे. अहम ममता, जनस्य मोहम अहम ममेती, हे हळूहळू सुरू होतं. हळूहळूच याचा अर्थ नाही जन्मापासून हळूहळू सुरू होतं, अनादि अनंत जन्मापासून हे हळूहळू सुरू झालेलं आहे. ते इतकं स्ट्रॉंग झालेलं असतं, जसं काल संध्याकाळी आपण चर्चा करत होतो की 99.99% लोकांना हे सहजासहजी सोडता येत नाही. शरीराला स्वतः समजणे, शरीराला स्वतः समजणे हे बरेच लोक समजावून पण घेत नाही. त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय, त्याचा एक्झॅक्टली अर्थ असतो जो या श्लोकामध्ये दिलेला आहे. शरीराला स्वतः समजणे म्हणजे शरीराशी संबंधित जे काही आहे ते माझं समजणे. याचा अर्थ असा नाही आहे की शरीराला स्वतः न समजणे म्हणजे या शरीराची काळजीच घ्यायची नाही. बऱ्याच जणांना असं कुतर्क करायची सवय असते. मी शरीर नाही याचा मेन अर्थ असतो की या शरीराशी संबंधित जे काही आहे ते माझं नाही. त्या माझ्यामध्ये आपण जास्त अडकलेला असतो. माझे केस, माझा चष्मा, माझी कमंडलू. ब्रह्मचारी आणि संन्यासांना पण आसक्ती असते माझी म्हणायची. तर आपण कोण, ग्रहस्थ आणि नॉर्मल कर्मी लोकांना ही भयानक आसक्ती असते. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात ईगर, अतिउत्सुक असतात सगळे शरीराशी तादात्म्य करायला. तादात्म्य म्हणजे आयडेंटिफाय करायला. गव्हर्नमेंट देखील तुम्हाला तुमची आयडेंटिफिकेशन तुमच्या शरीरावर अवलंबूनच देते. आधार कार्ड, पॅन कार्ड, सोशल सिक्युरिटी नंबर. संस्कृतमध्ये, म्हणून प्रभुपाद इथे सांगतात, संस्कृतमध्ये या भावनेला अहम ममता असे म्हणतात. अहम ममेती. 5व्या स्कंदामध्ये वृषभदेव सांगतात आपल्या मुलांना, याची सगळ्याची सुरुवात होते स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या संबंधातून.
आणि ते जेव्हा घट्ट होते तेव्हा मग घर, कुटुंब, मुलं, शेती, नोकरी, व्यवसाय, नातेवाईक, पैसा हे सगळं त्याच्या सोबत येतं. आणि या सगळ्यांना माझं माझं म्हणायची आपल्याला सवय लागते. आता गृहक्षेत्र सुताप्त वित्तय जनस्य मोहम अहम ममेती, यालाच देहात्मबुद्धी म्हणतात. देहात्मबुद्धी सोडायची म्हणजे या शरीराची काळजी घ्यायचं बंद करायचं असं नाही, तर या सगळ्याला माझं म्हणायचं बंद करायचं. जो भक्त असतो त्याच्यासाठी सगळंच माझं असतं. सगळंच माझं या अर्थाने नाही की मी त्यांचा स्वामी आहे, किंवा या अर्थाने नाही की मी त्यांचा प्रभू आहे, परंतु सगळंच माझं असतं या अर्थाने की सगळ्यांची सेवा करायचं माझं कर्तव्य आहे. फक्त घरातल्यांचाच नाही, फक्त माझ्या जवळच्या मित्रांचाच नाही, सगळ्यांची सेवा करणे आपलं कर्तव्य आहे. समभाव, काल आपण वाचलं नाही, सर्वभूत समत्वेन, कालच्या श्लोकात होतं का परवाच्या श्लोकात? परवाच्या श्लोकात. सर्वभूत समत्वेन, हे सर्वभूत समत्वेन येणारच नाही जोपर्यंत आपण मी माझं करत असतो, किती सूक्ष्म प्रमाणात का करेना. काही लोक काही लोकांचं हे जे माझंच म्हणायचं सर्कल असतं ते छोटस असतं, काही लोकांचं मोठं असतं, एवढाच फरक असतो. माझा समाज, माझ्या कुटुंबाच्या बाहेर हा थोडस ब्रॉड विचार करत असतो, माझा समाज. याच्यापेक्षा थोडे ब्रॉड विचार करणारे असतात माझं राष्ट्र, याच्याही पेक्षा ब्रॉड विचार करणारे असतात माझी मानवता. परंतु भगवद्गीता सांगते खरा महात्मा तोच असतो जो कम्प्लिटली ब्रॉड माइंडेड असतो. भगवंतांशी संबंधित जे काही आहे, भगवंतांचा अंश जे काही आहे ते सगळं माझं आहे. त्या सगळ्यांवर मी प्रेम केलं पाहिजे, त्या सगळ्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये मैत्री, करुणा, दयाभाव असला पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं हे सर्कल, माझंच सर्कल हे रिस्ट्रिक्टेड असतं, छोटस असतं, तोपर्यंत हे आपण ब्रॉड माइंडेड कधीच होत नाही, ज्याला ब्राह्मण म्हणतात. आणि याच्या विरुद्ध नॅरो माइंडेडला म्हणतात कृपण. आता सध्या आपण सगळे नॅरो माइंडेड आहोत, आणि म्हणूनच प्रेम म्हणजे काय आपल्याला कळत नाही, खूपच नॅरो माइंडेड असतो. हे जे माझं समाज किंवा माझं राष्ट्र म्हणणारे ब्रॉड माइंडेड जे आहेत ते पण खूप कमी असतात समाजामध्ये, 1-2% आसपास असतात. मॅक्झिमम लोक हे याच्यातच असतात. आता गृहक्षेत्र सुताप्त वित्तय, घर, जमीन, जुमला, मुलं बाळ, नातेवाईक आणि पैसा, एवढ्याच सर्कलमध्ये 99% लोक असतात. 99.99%. यालाच देहात्मबुद्धी म्हणतात. यातली एकही गोष्ट तुमची राहणार नाही हे प्रत्येकाला माहिती असतं. असं पण नाही आहे की माहिती नाहीये. म्हणजे हा मोह, हा भ्रम किती मोठा असेल विचार करा. सगळ्यांना माहिती आहे. किती पण मोठा बँक बॅलन्स असो, किती पण समृद्धी, सुख समृद्धी आपल्याकडे असो, कुळाचं नाव, काही लोकांना लहानपणापासून काही लोकांनी काही कष्ट केलेलं नसतं, सगळं फ्रीमध्ये मिळालेलं असतं. आणि ते कुळाचं नाव सांगण्यामध्ये ते समर्थता मानतात. कुठलं कुळाचं नाव? तुमच्या सोबत काही जाणार नाही यातलं, सौंदर्य काही जाणार नाही. मी माझं म्हणायची सवय लागली. आणि ही भावनाच सर्व प्रकारच्या बद्ध जीवनाचे मूळ कारण आहे, रूट कॉज. प्रत्येक गोष्ट ही जड पदार्थ आणि चैतन्य यांचा संयोग असल्याचे मनुष्याने पाहावे. त्याने पदार्थाचे स्वरूप आणि चैतन्याचे स्वरूप याच्यातील भेद जाणला पाहिजे. आणि स्वतःची वास्तविक ओळख आत्मा व चैतन्य ही असून जड पदार्थ नाही हे त्याने जाणले पाहिजे. या ज्ञानाच्या सहाय्याने त्याने भ्रामक देहात्मबुद्धी टाळली पाहिजे. चेतना आणि जड पदार्थ म्हणजे हे शरीर जे आहे हे जड पदार्थांनी बनलेलं आहे, आणि आत्मा जो आहे तो चैतन्यमय आहे. चेतनस चैतनानाम. त्यांच्यातला फरक जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण या मी माझं अहम ममेती भावनेमध्येच राहणार. आणि हा फरक जाणणे
आणि या फरकावर आधारित सगळ्या गोष्टींकडे पाहायची आपली भावना निर्माण करणे, यालाच कृष्ण भावना म्हणतात, आत्मसाक्षात्कार. हे स्वतःच समजणे, स्वतःला शरीर समजणे, शरीराशी संबंधित माझं समजणे, याला फंडामेंटल मिस्टेक किंवा मूळ चूक अशी का म्हटलेलं आहे. आणि समाजामध्ये तुम्ही बघू शकता, जी समाज रचना आपण केली औद्योगिक क्रांतीवर आधारित, इंडस्ट्रियलायझेशन, जे काही आता समाज व्यवस्था जी आपली आता सध्या आहे, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाहीची व्यवस्था, लोकशाहीची डेफिनेशन आहे काय? लोकांसाठी, फॉर द पीपल, बाय द पीपल, टू द पीपल, समथिंग लाईक दॅट. इट्स बेस्ड ऑन, हे देहात्म बुद्धीवर आधारित आहे. आत्मा हा या लोकशाहीमध्ये कधी नसतोच. त्यामुळे कुठलीही व्यवस्था आपण पाहिली, राजकीय व्यवस्था असो, सामाजिक व्यवस्था असो, हे जे आर्थिक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, जी आजकाल फक्त आणि फक्त कंझ्युमरिझम, इंडस्ट्रियलायझेशन आणि कंझ्युमरिझम वरती आधारित आहे, हे सगळ्या व्यवस्था आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या मागे आहे देहात्मबुद्धी. बेसिक रूट आपण अगदी पुरातन काळामध्ये शोधत गेलो, जसं आधुनिक डार्विनच्या थेअरी प्रमाणे देखील शोधत गेलो की माणूस हा प्रायमिवल जो होता, व्हॉट इज दॅट कॉल्ड, काय म्हणतात मराठीमध्ये, जो गुहेत राहत होता, त्याला म्हणजे समाज निर्माण करणे किंवा काहीच त्याला माहिती नव्हतं. तेव्हा देखील त्याची एकच भूक होती, ती म्हणजे पोटाची आणि मनाची भूक. पोटाच्या भुकेसाठी हे सगळं निर्माण केलं आपण, शेती, नोकरी, इंडस्ट्री, आणि ती भूक भागल्यानंतर मग मनाची भूक सुरू होते की मला लोकांनी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. मग ह्याच गोष्टी आपण वाढवत गेलो, माझी मोठी कंपनी, माझा मोठा व्यवसाय, माझा मोठा हुद्दा. आणि कंप्लीट समाज हा फक्त या एकाच गोष्टीसाठी, शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी रात्रंदिवस धडपडते. अगदी मोठ्यातले मोठे शास्त्रज्ञ देखील याच्यावरतीच काम करत असतात. नवीन गोळी शोधून काढणे, नवीन क्रीम शोधून काढणे, नवनवीन कम्युनिकेशनची साधनं शोधून काढणे, नवनवीन मनोरंजनाची साधनं शोधून काढणे. याचा अभ्यास जर केला आपण, या सगळ्याच्या मागे एकच आहे, शरीर. की शरीराला आणि सूक्ष्म शरीर, शरीर दोन प्रकारचं असतं, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. या स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला आनंदी कसं ठेवायचं, कुठलीही गोष्ट माणूस याच्यासाठीच करत असतो. आता भारतासारख्या ठिकाणी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे दिसण्यासारख्या प्रमाणामध्ये तुम्हाला आढळेल की काही लोक हे आत्म्याच्या लेवलला देखील काम करत आहेत. परंतु बाहेरच्या देशात जर आपण गेलो तर हे अगदी निग्लिजिबल आहे. तुम्हाला कुठे दिसणारच नाही कुणी आत्म्यासाठी कुणी काम करते. भारतात निदान ते थोडंफार दिसतंय तरी, एक ढोंग का असे ना, परव्हर्टेड, विकृत स्वरूपात का असे ना, सध्या आहे. संस्कार चॅनल आहे, आस्था चॅनल आहे, काही बाबा बुवा येतात, बोलतात शरीर आणि आत्म्याबद्दल. काही संस्था आहेत ज्या याचं प्रचार करतात, आत्मा अनुसंधान केंद्र वगैरे, काय ब्रह्मकुमारी, आत्मदर्शन वगैरे वगैरे वगैरे, आर्ट ऑफ लिव्हिंग, ईशा फाउंडेशन, बरंच काही दिसतं आपल्याला या भारतामध्ये. आणि एवढ्या सगळ्या संस्था असून देखील तुम्हाला लक्षात आलं असेल की भारतामध्ये देखील 99.99% लोक हे शरीरावरतीच काम करतात. इनफॅक्ट ह्या सगळ्या ज्या आध्यात्मिक संस्था आहेत, ज्याला आपण संस्था म्हणा, संप्रदाय म्हणा, काही म्हणा, या देखील आजकाल शारीरिक लेवलवरतीच काम करायला लागले. शरीर कसं स्वस्थ ठेवता येईल, किंवा मॅक्झिमम याचं रूपांतर सामाजिक, ज्याला फिलांथ्रॉपिक म्हणतात, समाजकारण, समाजवाद, समाजसेवा, या लेवलला पोहोचले.
त्याच्या पलीकडे पोहोचणारे सामाजिक या आध्यात्मिक संस्था देखील खूप कमी आहेत. त्याच्यात काही चुकीचं पण नाहीये. भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये की ज्ञान, खरोखर ज्ञान घेणारे खूप कमी असणार. हो. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. हा तात्पर्य खूप छोटा दिलाय शिला प्रभुपादांनी, तरीही मी जास्त वेळ घेतोय कारण याची तीव्रता आपल्या अजून लक्षात आलेली नाही. ऍक्च्युली तुम्ही जर समाजाकडे पाहिलं, बऱ्याचदा आपण कन्फ्यूज झालेला असतो की नाही. परवा एक प्रभूजी आले होते शिंदे प्रभूजींच्या सोबत, ते देखील हेच सांगत होते की इतकं कन्फ्युज्ड आणि इतकी भयानक अवस्था आहे समाजामध्ये आणि सगळे इतके गोंधळलेले आहेत. आणि ते समवॉट ऑफ लीडर पोझिशनला होते. ते स्वतः म्हणत होते की मला देखील समजत नाही की हे फिक्स होणार कसं. परंतु जो धीर मनुष्य असतो त्याने शास्त्राच्या आधारे जर पाहायला शिकलं, जसं इथे सांगतात, दृष्टी सामर्थ्य दृष्ट तत्वेन, भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात की या शास्त्र चक्षुनी पाहायला शिकायला लागलं. तर पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे जे सगळं, ही सगळी जी रचना केलेली आहे, याचा मेन बेस पाया जो आहे तो आहे म्हणजे मी शरीर आहे, मी आत्मा नाही. आणि मग त्या शरीराची भूक भागवण्यासाठी, शरीराची संतुष्टी करण्यासाठी एवढं सगळं करतोय आपण, रात्रंदिवस, पिढ्यानपिढ्या. आणि म्हणून त्या व्यक्तींना देखील मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ते मला सांगत होते ह्याच्यावर सोल्युशन काय, की आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींना कराटे शिकवलं पाहिजे, थोडंफार याचं ज्ञान दिलं पाहिजे, त्याचं ज्ञान दिलं पाहिजे. हे परत शारीरिक लेवललाच आपण सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो. यू अंडरस्टँड? जे काही आपण परत वृक्षारोपण करूया अगेन, या गोष्टी आपल्याला कधीच हेल्प करणार नाही. याचा अर्थ असा नाही आहे की वृक्षारोपण करायचं नाही, हॉस्पिटल काढायचे नाही, गरिबांना मदत करायची नाही, असं नाही आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही हे बेसिक गोष्ट फिक्स करत नाही, ज्याला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये याला म्हटलं जातं रूट कॉज जोपर्यंत तुम्ही शोधून काढत नाही आणि ते फिक्स करत नाही, तोपर्यंत हे कधीच फिक्स होणार नाही. आणि ज्या स्पीडने ही देहात्मबुद्धी वाढत आहे, त्या स्पीडने हे जे किरकोळ सोल्युशन आहेत, ट्रॅफिक सिग्नल आणि सोलर लाईट आणि विंड पॉवर, वृक्षारोपण आणि रक्तदान आणि महिला संरक्षणासाठी शिबिर घेणे वगैरे, काहीही उपयोग होणार नाही आणि होत नाही आहे. आपल्या जीवन काळामध्ये मागचे 50 वर्ष आपण हेच बघतोय की ज्या स्पीडने समाजामध्ये अराजकता वाढत चाललेली आहे, मानसिक ताणतणाव आणि गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्या स्पीडने हे कुठलेच उपाय त्याच्यावरती काम करत नाही. सगळ्यांनी उपाय घेऊन आले. याचं कारण आहे, याचं रूट कॉजच आहे, सगळेच्या सगळे शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी सगळं सेटअप केलेलं आहे. जे काही तुम्हाला दिसते $multi-million $billion सेटअप जो आहे, तो सगळा शारीरिक संतुष्टीसाठी आहे. आणि जे शास्त्र सांगतं कधीच होणार नाही. आत्मसंतुष्टीमध्येच सुप्रसिद्धती, खरा आनंद असतो. ययात्मा सुप्रसिद्धती. आणि तो पूर्ण आत्मा सुप्रसिद्धती पूर्णपणे संतुष्ट कधी होणार, जेव्हा आपण त्या अधोक्षजाची, जो अधोक्षज त्याला याच्यासाठीच म्हटलेलं आहे की त्याचा आपण कल्पना करू शकत नाही, त्याच्या सेवेमध्ये लागतो. अहैतुकीय प्रतिहता. आणि भागवतम आपल्याला ही डेफिनेशन देते. भगवद्गीतेची सुरुवात याच्याने होते, देहात्मबुद्धी सोडून द्या. व्हेरी इंटरेस्टिंग. मोठ्या मोठ्या बाता करतो आपण, वर्ल्ड पीस, युनिव्हर्सल लव, विश्व शांती, जागतिक प्रेम, हे ब्ला ब्ला ब्ला, काही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपण ही देहात्मबुद्धी सोडत नाही. हे वर्ल्ड पीस आणि जागतिक प्रेम, जागतिक काय म्हणतात त्याला,
जागतिक बंधुभाव. व्हॉट इज इट कॉल्ड? युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्राचं स्लोगन आहे विश्व बंधुत्व. कसं येणार विश्व बंधुत्व? तुम्ही स्वतःला स्वतः जोपर्यंत समजत राहणार तेव्हा स्वतःच्या आजूबाजूचं तुमचं स्वतःचं समजतच राहणार. विश्व बंधुत्व, विश्व प्रेम, जागतिक शांती कधीच प्रस्थापित होणार नाही. हे प्रभुपाद म्हणायचे की हे थेरॉटिकली देखील आपल्याला कोणी समजावून सांगत नाही. प्रॅक्टिकली हे शांती प्रेम तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. थेरॉटिकली देखील आपल्याला कोणी समजावून सांग, कारण याचं बेसिस आहे स्वतःला शरीर समजणे. हे जोपर्यंत आपण सोडत नाही तेव्हा विसरून जायचं आपण हे सगळं. शांती प्रेम विश्वबंधुत्व ऑल युजलेस. प्रभुपाद तेव्हा 60-70 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्स हे जे आहे ना संस्था, जी दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली, संयुक्त राष्ट्र, याला नाव ठेवायचे प्रभुपाद. हे बोगस आहे म्हणायचे. आणि आज सरळ सरळ दिसून येतं ते बोगस आहे. काही उपयोग नाही संयुक्त राष्ट्राचा. संयुक्त राष्ट्राने आजपर्यंत, संयुक्त राष्ट्र स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत संयुक्त राष्ट्राने एकही युद्ध थांबवलं नाही. ऍक्च्युली संयुक्त राष्ट्राची स्थापनाच झाली युद्ध थांबवण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर. का? कारण तिथे जे संयुक्त राष्ट्र चालवणारे आहेत ते पण सगळे हेच आहेत, ज्यांना युद्ध करायचंय, ज्यांना दुसऱ्याचं शोषण करायचंय, ज्यांना दुसऱ्यावरती प्रभुत्व गाजवायचंय, स्वामित्व गाजवायचंय. अमेरिकेच्या राष्ट्रपती बसून तो विचार करतो मी सिरिया देशावरती, इराण देशावरती कसं स्वामित्व गाजवेन. इथे आपण आपल्या घरामध्ये बसून आपण विचार करतो मी माझ्या पत्नीवरती, माझ्या पतीवरती, मुलावरती स्वामित्व कसं गाजवेन, किंवा मी माझ्या कामगारांवरती स्वामित्व कसं गाजवेन. बेसिक व्याख्या तीच आहे. मी, बेसिक व्याख्या काय आहे? मी. आणि मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे याच्यामध्ये सोल्युशन नाहीच आहे. आणि याचं सोल्युशन खऱ्या अर्थाने आपल्या ऋषी मुनींनी दिलेलं श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये. म्हणून श्रील प्रभुपादांचं ठाम मत होतं की सगळ्या राजकारणी लोकांना त्यांच्या त्यांच्या पार्लमेंटमध्ये, काय म्हणतात पार्लमेंटला, संसदेमध्ये जाण्यापूर्वी 1 तास भागवतमचा क्लास कंपल्सरी केला पाहिजे. तशी त्यांनी पत्र लिहिली इंदिरा गांधीला, हे करा म्हणजे देश सुधारेल. आणि सिरियसली घेतलं नाही. प्रभुपादांनी अशी पत्र जे रोज भगवद्गीता काकेत धरून फिरायचे त्या महात्मा गांधींना पण पाठवलं. महात्मा गांधींनी पण कधी उत्तर दिलं नाही प्रभुपादांच्या पत्राचं, कारण यांना खऱ्या अर्थाने भगवद्गीता भागवतम कधी समजलीच नव्हती. समाजवाद, राष्ट्रवाद, हे सगळे जे वाद असतात श्रील प्रभुपाद लिहितात, इझम, सोशलिझम, कॅपिटलिझम, कम्युनिझम, पेट्रियटिझम, आजकाल बीजेपी आपल्याला पेट्रियटिझमच्या नाव, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भ्रमित करते, वेडं बनवते. हे सगळे इझम युजलेस असतात. प्रभुपाद सांगतात सगळे वाद, समाजवाद, राष्ट्रवाद, राजकारण सगळं युजलेस असतं जोपर्यंत तुम्ही या लेवलला येत नाही, देहात्मबुद्धी. म्हणूनच याला आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं. तुम्हाला स्वतः तुम्ही कोण आहे हे समजलं पाहिजे, मग पुढच्या गोष्टी. हो की नाही? पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात, निवृत्त बुद्ध्य व्यस्थानो अवस्थान दूरीभूतान्य दर्शन उपलभ्यात्म अनात्मानं चक्षुषेवार्कमात्मदृक्. मनुष्याने भौतिक चेतनेच्या पलीकडे असलेल्या दिव्य स्तरावर स्थित होऊन जीवनविषयक इतर सर्व संकल्पनांपासून अलिप्त झाले पाहिजे. या प्रकारे मिथ्या अहंकारापासून मुक्ती मिळवून आकाशात सूर्याला पाहिल्याप्रमाणे त्याने आपल्या आत्म्यास पाहावे. इंटरेस्टिंग. पहिली गोष्ट म्हणजे जड आणि चेतना याच्यामध्ये फरक करायला समजलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्या चेतनेच्याही पलीकडे काहीतरी आहे हे बघायला शिकलं पाहिजे. त्या चेतनेपासून स्वतःला वेगळं करून त्या चेतनेकडे पाहायला शिकलं पाहिजे.
जसं काल प्रभूजी म्हणत होते, चेतन आणि आत्म्यातला फरक काय. आणि कधी कधी आपल्याला हे जाणवतं बरं का, कधी कधी आपल्याला असं होतं, कधी कधी एखादी वाईट गोष्ट आपण करत असतो आणि आतमध्ये एखादा आवाज आपल्याला सांगत असतो की हे करू नकोस. कोण सांगत असतं, कधी विचार केलाय तुम्ही? एक महान लेखक होते मराठीमध्ये, वि.स. खांडेकर. ते म्हणायचे आपल्याला 2 मनं असतात आणि त्या 2 मनाची फायटिंग चालू असते. ऍक्च्युली 2 मनं नसतात. मन, बुद्धी आणि अहंकार यांची आत्म्याशी फायटिंग चालू असते. आणि आत्म्याला हळूहळू समजायला लागलेलं असतं की सत्य काय आहे, आनंद कशात आहे, आणि तो मनाला विरोध करत असतो की हे करू नका, हे चुकीचं आहे. परंतु मॅक्झिमम वेळेला मन, बुद्धी, अहंकार जिंकतात, कारण आत्मा थोडासा कमजोर असतो. आत्म्याला स्ट्रॉंग करणे, पॉवरफुल करणे म्हणजेच अध्यात्म. आत्म्याला इतकं पॉवरफुल करायचं की त्याने बॉसगिरी केली पाहिजे मनावरती, मनाचं त्याने ऐकलं नसलं पाहिजे. या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव काय सांगतात की या भौतिक चेतनेच्या पलीकडे असलेल्या दिव्य स्तरावर स्थित होऊन जीवन विषयक इतर सर्व संकल्पनापासून अलिप्त झाले पाहिजे. म्हणजेच भौतिक जीवन विषयक, भौतिक जगातल्या एकाही गोष्टीची आपला काही संबंध नाही. पूर्णपणे तो संबंध बंद करता आला पाहिजे आपल्याला, ऍब्सोल्युटली, कम्प्लिटली. आणि या प्रकारे मिथ्या अहंकारापासून मुक्ती मिळवून, मिथ्या अहंकार म्हणजेच हे असतं स्वतःला शरीर समजणे, हीच मिथ्या अहंकाराची सुरुवात असते. आकाशात सूर्याला पाहिल्याप्रमाणे त्याने आपल्या आत्म्यास पाहावे, म्हणजे लांबून, मी कोण आहे, एक्झॅक्टली मी कोण आहे. मला वाटते 26व्या अध्यायामध्ये एक श्लोक होता ना, जिथे लिहिलेलं की दुःखांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, जसं आपलं कोणीतरी आपला शिरछेद करून खुंटीवरी अडकवलाय असं हे आपण बाहेरून पाहिलं पाहिजे. हे थोडस इमॅजिन करायला खूप अवघड असतं की आपल्या शिरछेद केल्यानंतर आपण या गोष्टी पाहणार कसे, किंवा आपण शरीरातून बाहेर येऊन पुन्हा शरीराकडे सूर्यासारखं बघणार कसं. तर हे एक काय म्हणतात त्याला, यालाच साधना किंवा ध्यान धारणा म्हणतात. याच्यासाठीच मेडिटेशन करायचं असतं, परंतु मॉडर्न मेडिटेशन याच्यासाठी जनरली केलं जात नाही. हे पाहायला शिकवणे, विपश्यनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शिकवतात. त्याचा उद्देश चुकीचा आहे, परंतु शिकवतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये चेतना 3 अवस्थांमध्ये कार्य करते. आपण जागे असतो तेव्हा चेतना एक विशिष्ट प्रकारे कार्य करते. आपण निद्रिस्त असतो तेव्हा ती आणखी एका विशिष्ट पद्धतीने कार्य करते. आणि आपण अगदी गाढ झोपेत असतो तेव्हा ती आणखी एका निराळ्या मार्गाने कार्य करते. व्हेरी इंटरेस्टिंग. मला कधी कधी प्रश्न पडतो, प्रभुपादांनी एवढा अभ्यास कुठून केला होता. अमेझिंग इज इट. हे आधुनिक सायकोलॉजीमध्ये हे शिकवलं जातं ऍक्च्युली. कृष्ण भावनामय होण्यासाठी मनुष्याने चेतनेच्या या 3 स्तरांच्याही पलीकडे गेले पाहिजे. भगवान श्रीकृष्णांच्या भावने व्यतिरिक्त जीवन विषयक इतर सर्व प्रकारच्या संकल्पनापासून आपण आपली वर्तमान भावना शुद्ध केली पाहिजे. यालाच दूरीभूतान्य दर्शन असे म्हणतात. व याचा अर्थ मनुष्याला परिपूर्ण कृष्ण भावना प्राप्त झाल्यानंतर तो श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही पाहत नाही असा आहे. चेतनेची पण अवस्था आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आता सध्या देखील अनुभवता येते. जिवंत आपण जागे असताना एक वेगळ्याच कॉन्शियसनेस मध्ये असतो, आपण झोपेमध्ये एका वेगळ्याच कॉन्शियसनेस मध्ये असतो, आणि एकदम डीप झोपेमध्ये असतो, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये रेम स्लीप म्हणतात. कधी ऐकलंय तुम्ही? रेम स्लीप, डीप स्लीप, जिथे आपण पूर्णपणे विसरलेलो असतो आपण कोण आहे. झोपेत पण आपण विसरलेलो नसतो आपण कोण आहे. झोपेमध्ये देखील आपली कॉन्शियसनेस म्हणजेच मन, बुद्धी यांचा खेळ चालूच असतो.
कुणी काय म्हटलं, कुणी कसं म्हटलं, म्हणून आपल्याला 50 वर्षापूर्वीची गोष्ट झोपेत एकदम आठवते. ती झोपेची अवस्था ही प्रॉपर झोपेची अवस्था नसते. ज्याला रेम स्लीप म्हणतात, सायंटिस्ट लोक MRI वगैरे डोक्याला इलेक्ट्रोड वगैरे लावून हे शोधून काढलं लोकांनी ऍक्च्युली वेव्ह फॉर्म्स कसे होतात. जेव्हा डीप स्लीप मध्ये असतो तेव्हा ऍक्च्युली माणसाच्या शरीरामध्ये सगळं बॅलन्स होतं. ब्लड प्रेशर बॅलन्स होतो, तुमच्या लिपिड व्हॅल्यूज ज्या असतात LDL HDL ब्लड शुगर सगळं नॉर्मल व्हायला मदत. म्हणून झोप खूप महत्वाची असते. ज्याची झोप होत नाही त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मॉडर्न डॉक्टरना देखील बऱ्याचदा कळत नाही की या आजाराचं कारण काय आहे. मोस्ट प्रॉब्ली झोप असते. परंतु त्याही पेक्षा पुढच्या अवस्थेला आपण चेतना नेली पाहिजे, ज्याला कृष्ण भावना किंवा कृष्ण चेतना म्हणतात, कृष्ण कॉन्शियसनेस. आणि याचा अर्थ भगवद्गीतेत सांगितलेला आहे, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. वासुदेव सर्वमिती म्हणजे सगळं काही भगवान श्रीकृष्णच आहे आणि सगळं काही भगवान श्रीकृष्णांचंच आहे. सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच वापरलं पाहिजे. या कॉन्शियसनेसला येणे, जागेपणी झोपलेलं असताना कधी कॉन्शियसनेस किंवा भावना चेतना ही एक अवस्था असते. मन बुद्धी अहंकार यांची कंबाईंड अवस्था असते. चित्त यांच्या सगळ्यांची कंबाईंड अवस्था असते. आणि यालाच शुद्धीकरण म्हणतात. सगळं आतून बाहेरून शुद्ध होणे, ओव्हरऑलिंग. कारच्या इंजिन मध्ये कचरा अडकला तर इंजिनचे सगळे पार्ट सुट्टे करून त्याला क्लीन करून पुन्हा फिक्स केलं जातं. तसं आपलं मन बुद्धी अहंकार चित्त सगळ्यामधली दूषितता दूर करून फक्त कृष्ण भावना प्रस्थापित केली पाहिजे. ही चौथी अवस्था आहे चेतनेची. त्यालाच कृष्ण भावना म्हणतात. चैतन्य चरितामृतामध्ये म्हटले आहे की परिपूर्ण भक्त अखिल चराचर वस्तू पाहत असेल, पण प्रत्येकामध्ये श्रीकृष्णांची शक्ती कार्य करीत असल्याचे तो पाहत असतो. चराचर म्हणजे जे हलतात जे हलत नाहीत, सगळ्या गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांमुळेच चालू आहेत. सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांच्याच मालकीची आहेत. या लेवलला येणे. ज्या क्षणी तो कृष्ण शक्तीचे स्मरण करतो तत्क्षणी त्याला श्रीकृष्णांच्या साकार रूपाचेही स्मरण होते. तेव्हा भगवंत आपल्याला दिसायला लागतात. या कम्प्लिटली शुद्ध लेवलला जेव्हा आपण येतो तेव्हा भगवंत आपल्याला कम्प्लिटली दिसायला लागतात. म्हणून आपल्या सर्व परीक्षणांमध्ये तो एकमेव श्रीकृष्णांनाच पाहत असतो. ज्यावेळी एखाद्याचे नेत्र श्रीकृष्णांच्या कृष्ण प्रेमाच्या अंजनाने माखलेले असतात त्यावेळी तो अंतर्बाह्य सर्वत्र सदैव श्रीकृष्णांनाच पाहतो, असे ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेले आहे. पुढे म्हटलंय ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलंय. ब्रह्मसंहितेमध्ये कुठे म्हटलंय? डायरेक्ट क्लू दिलेलं पण तुम्हाला आठवत नाही लवकर. कृष्ण प्रेमाच्या अंजनाने डोळे माखलेले आहेत. अजून काय सांग? प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. जे संत ऋषी मुनी महान ऋषी मुनी हृदयामध्ये ज्याचं अनादि अनंत काळापासून ध्यान करत आहेत त्याला तुम्ही एका क्षणात बघू शकता जर तुम्ही डोळ्यात प्रेमाचं अंजन घातलं तर. इतकं सिंपल करून सांगतात ब्रह्मदेव आपल्याला. प्रेमांजन चरित भक्ती विलोचतेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. कसं पाहू शकता? प्रभुपाद म्हणतात कसं पाहू शकता? त्यांच्या साकार स्वरूपात तुम्ही पाहू शकता. कुठल्या स्वरूपामध्ये? ब्रह्मदेव कुठल्या स्वरूपामध्ये पाहू शकता म्हणतात त्याच श्लोकामध्ये? भगवंतांचं साकार स्वरूप म्हणजे कुठलं? श्याम सुंदर स्वरूप. यम श्याम सुंदर अचिंत्य गुणस्वरूपम
गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. आत्ता आपल्याला अवघड जातं. आता आपल्याला फक्त श्याम सुंदर नाव ऐकून माहिती आहे आणि थोडीशी कल्पना आहे. श्याम म्हणजे श्याम रंग आणि सुंदर म्हणजे अट्रॅक्टिव्ह. या हातामध्ये वेणू आहे, डोक्यामध्ये मोरपीस आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्या काही भक्तांनी चित्र काढलेले आहेत, ते चित्र बघून आपण थोडीफार कल्पना करू शकतो, परंतु ऍक्च्युअली पाहणे तेव्हाच होतं जेव्हा डोळ्यामध्ये पूर्णपणे प्रेमाचं अंजन घालतो आपण, त्या लेवलला पोहोचतो. आणि ज्याने डोळ्यामध्ये प्रेमाचं अंजन घातलेलं असतं, प्रेमांजन, अंजन म्हणजे मराठीमध्ये काजळ किंवा औषध, त्याला प्रत्येक गोष्ट भगवंत दिसायला लागतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट, सगळं काही भगवंत. वासुदेव सर्वमिती. जसं तुम्ही आता आजकाल ते कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात ना, तुम्हाला माहिती कॉन्टॅक्ट लेन्स चष्म्याच्या ऐवजी डोळ्यातच बसवतात तुमच्या पॉवरचे काढून. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस देतात, ब्ल्यू कलरचा पाहिजे का येलो कलरचा पाहिजे. आणि त्याच्या तुम्ही जर त्याच्या ब्ल्यू कलरचे येलो कलरचे घातला तर तुम्हाला सगळं ब्ल्यू येलो दिसायला. हा जो चष्मा आहे हा ब्ल्यू लाईट फिल्टर करतो असं म्हणतात, त्यामुळे ब्ल्यू लाईट याच्यामधून दिसत नाही. तसंच डोळ्यात तुम्ही जर प्रेमाचं अंजन घातलं तर प्रेमाशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. कॉमन सेन्स. भगवंतांशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. आपला मुलगा आपल्याला श्रीकृष्ण वाटेल, आपली पत्नी श्रीकृष्ण वाटेल, पती श्रीकृष्ण वाटेल, आणि तिथपर्यंत थांबत नाही. आपला शेजारी जो रोज भांडतो आपल्यावर तो पण श्रीकृष्ण वाटेल. हे वाटायला पाहिजे, मग म्हणायचं आपल्या डोळ्यात प्रेमाचं अंजन खऱ्या अर्थाने घातलं आपण. सगळीकडे श्रीकृष्ण, श्री वासुदेवच वासुदेव. आणि हे अवघड असतं थोडस, नाही असं नाही. याच तथ्याचे इथे अनुमोदन केलेले आहे. मनुष्याने इतर सर्व प्रकारच्या दृष्टींपासून मुक्त झाले पाहिजे, म्हणजे जो मिथ्या अहंकारी तादात्म्यापासून, म्हणजे स्वतःच्या शरीर म्हणून ओळखण्यापासून मुक्त होऊन स्वतःला भगवंतांचा सनातन सेवक म्हणून पाहू शकेल. काही लोक डोळ्यात प्रेमाचं अंजन घातल्याचं ढोंग करतात. हे कसं ओळखायचं? त्यांच्या बोलण्यामध्ये सगळ्यांना कृष्ण पाहतात, कृष्ण बद्दल बोलतात, मेरा लल्ला, मेरा राधे राधे, परंतु ऍक्च्युली स्वतःला अजून शरीरच मानतात. स्वतःकडे पण बघायला शिकलं पाहिजे ना, नुसतं बाहेरच बघायचं नाहीये, इथे आतमध्ये पण बघायचं. मग आतमध्ये बघितल्यावर त्याला समजतं, अरे मी पाटील नाहीच आहे, मी हा बॉस नाहीच आहे, मी कोण आहे? मी प्रेमाच्या अंजनाने जर आपण बघितलं तर मग जाणवतं आपल्याला, अरे मी भगवंतांचा कायमचा सेवक आहे, सनातन सेवक आहे. मग मी भगवंतांचा सेवक आहे आणि माझ्या प्रेमाचं डोळ्यात अंजन घातल्यामुळे मला सगळेच भगवंत दिसतात, मला सगळ्यांची सेवा पण केलीच पाहिजे. ही इच्छा उत्पन्न होणे, यालाच टॉपमोस्ट अवस्था म्हणतात. हा सेवाभाव निर्माण होणे. सेवाभाव नसेल तर नुसतंच हरी हरी करून काही उपयोगाचं नाही, हा ढोंग असतो. चक्षुषे वार्कम हा शब्द या श्लोकामध्ये वापरला. चक्षु म्हणजे डोळे. चक्षुषे वार्कम. जसे निस्संदेहपणे आपण सूर्याला पाहू शकतो, आर्कम म्हणजे सूर्य, अर्कचा अर्क असतो सूर्य, तसेच कृष्ण भावनेमध्ये पूर्णतः विकसित झालेला मनुष्य श्रीकृष्णांना आणि त्यांच्या शक्तींना पाहू शकतो. अशा दृष्टीने तो आत्मदृक् म्हणजे दृक् म्हणजे दृष्टी, आत्म म्हणजे मी, स्वतःला पाहणारा होतो. त्यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कारी, आत्मदर्शनी. आणि बऱ्याचदा आपल्याला हेच सांगितलं जातं, आपल्याला सेल्फ रिअलाइज्ड व्हायचं आहे. लोकांना आश्चर्य वाटतं, प्रभूजी आम्ही तर इथे भगवंतांना जाणण्यासाठी, भगवंतांना पाहण्यासाठी आलोय. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत दिसणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओरिजिनली कोण आहे हे पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत कसे कळणार? जोपर्यंत तुम्ही स्वतःला भगवंतांचा सेवक मानणारच नाही तोपर्यंत भगवंत येणारच नाहीत समोर सेवा करा म्हणून.
त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात, सेल्फ रिअलायझेशन. व्हेरी इझी. अशा दृष्टीने तो आत्मदृक किंवा आत्मसाक्षात्कारी होतो. देहात्मबुद्धीचा मिथ्या अहंकार दूर झाल्यानंतरच जीवनविषयक वास्तविक दृष्टीची अनुभवी होऊ शकते. म्हणूनच मग इंद्रियांचे शुद्धीकरण होते. इंद्रियांचे शुद्धीकरण झाल्यानंतरच वास्तविक भगवत सेवेचा प्रारंभ होतो. खऱ्या अर्थाने भक्तीला सुरुवात होते. मनुष्याने इंद्रियांचे कार्य थांबवण्याची आवश्यकता नाही, तर त्याने देहात्मबुद्धीचा भ्रामक अहंकार दूर केला पाहिजे. नंतर इंद्रियांचे आपोआपच शुद्धीकरण होईल आणि अशा शुद्ध इंद्रियांद्वारे तो वास्तविक म्हणजे खऱ्या अर्थाने भक्तिमय सेवा करू शकेल. काहीच थांबवायचं नाही आपल्याला. ना आपल्या इच्छा थांबवायच्या आहेत, ना आपल्या इंद्रियांना कंट्रोल करायचं आहे, ना आपल्या कार्य थांबवायचं आहे. नाही, हे सगळं शुद्ध करायचं आहे. आणि हे शुद्धीकरण तेव्हाच होतं जेव्हा आपण आतून जो खरं रूट कॉज फिक्स करतो की मी नाहीच आहे, मी भगवंतांचं सेवक आहे. हे फिक्स झालं की सगळं फिक्स होतं. मी भगवंतांचं सेवक आहे, माझं शरीर पण भगवंतांचं सेवक असलं पाहिजे. माझं शरीर भगवंतांचं सेवक असेल तर माझे हात, माझे पाय, माझे डोळे, माझे तोंड हे सगळं भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. नुसतं म्हणून काय उपयोगाचं. हा, आणि ह्याचाच प्रचार केला पाहिजे. याचा जर आपण प्रचार केला नाही आणि आपण याचा प्रचार केला की जप करा आणि जे काही करायचं ते काम करा, तर त्या मनुष्याला कदाचित जास्त वेळ लागेल भक्तीच्या या टॉपमोस्ट स्टेजला यायला नॉर्मल माणसापेक्षा. कारण त्याच्या डोक्यात तुम्ही फिट केलंय आपलं पाप कर्म करत जप करणे म्हणजेच भक्ती. त्याला भगवान श्रीकृष्ण कधीही दिसणार नाही. आणि याचं मेन लक्षण तुम्हाला जर बघायचं असेल अशा लोकांमध्ये, किंवा आपणही त्यातलेच आहोत, मॅक्झिमम आपण त्यातलेच आहोत ऍक्च्युली, याचं मेन लक्षण असतं ते म्हणजे देहात्मबुद्धी अजून गेली. कुठे ना कुठेतरी आपण स्वतःला अजून शरीरच समजत असतो. नाही प्रभूजी, मी समजत नाही. मग कशाला याच्या मागे लागलाय? शरीराशी संबंधित गोष्टीच्या मागे लागायची गरजच नाही मग, हो की नाही? जो व्यक्ती ठामपणे म्हणतो नाही प्रभूजी मी स्वतःला शरीर समजत नाही, त्याला नोकरी सोड म्हटल्यावर एका सेकंदात सोडली पाहिजे. नाही प्रभूजी मग असं होईल, मग तसं होईल, असली कारण सांगत बसली नसली पाहिजे. मग मान्य करायचं आपण अजून स्वतःला शरीरच समजतो. त्यात काही चुकीचं नाही आहे. प्रगतीची पहिली पायरी असते आपण ज्या पायरीवर आहोत ते मान्य करणे. चुकीने आपण त्या पायरीवर असं आपण चुकीने समजायला लागलो तर प्रगती होणारच नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आपण मगाशी वेगवेगळ्या सामाजिक रचनांचा अभ्यास केला, त्याच्यात मी एक रचना विसरलोच ऍक्च्युली. सगळी राजकीय व्यवस्था, सगळी व्यवस्था ही देहात शरीर आहे यावरती अवलंबून निर्माण केली माणसाने अनादी अनंत कालापासून. त्यातूनच ही आजची समाज व्यवस्था निर्माण झाली. एक महत्वाची व्यवस्था मी विसरलो, मला एकदम आता आठवते, म्हणजे शैक्षणिक व्यवस्था. आपली शैक्षणिक व्यवस्था, एज्युकेशन सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, ती देखील या मी शरीर आहे, मी आत्मा नाही याच्यावरच अवलंबून आहे. किती बेसिक चूक करतोय बघा आपण.
हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जसं तुम्ही सांगितलं की आपण त्या लेवलला आलं पाहिजे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आपण एक त्याच्या आधी तुम्ही सांगितलं की जे इंद्रियांच्या गरजा आहेत किंवा जे आपण इच्छा ठेवतो, अपेक्षा ठेवतो, काहीच सोडच नाही, आपण ते भगवंतांसाठी करायचं. पण आता ज्यावेळेस आपण शरीर नाही आत्मा आहे त्या लेवलला यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस किती प्रयत्न केला तरी आपण त्या आत्मिक लेवलला येतच नाही. शरीराच्या गरजा किंवा जे आपण सांगितलं जातं की तुम्ही कुठलीच गोष्ट सोडायची नाही, सगळ्या इंद्रिय तृप्त्या वगैरे करायच्या त्या भगवंतासाठी करायच्या. पण ज्यावेळेस आपण फिरून फिरून ज्यावेळेस त्या तृप्तेपाशी किंवा शारीरिक लेवलला त्यावेळेस आत्मिक लेवल आपण विसरून जातो. मग अशा लेवल आपण काय केलं पाहिजे की ते आपल्याला ते इंद्रिय शारीरिक लेवल सोडून जायचं, शरीर हे आहे आपण हे विचारतच नाही घ्यायचं, फक्त आत्मिक लेवलला विचार करायचा. पण किती प्रयत्न केला तरी आपण शेवटी येतो तिथंच शारीरिक लेवलला येऊन थांबतो. अशा वेळेस आपण ती लेवल सोडायसाठी आत्मिक लेवलला यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगा प्रभू. हरे कृष्ण. अवघड वाटतं हो की नाही, डिफिकल्ट वाटतं ही गोष्ट. दुसऱ्या शब्दात काय की हे अवघड वाटतं सगळं. हे अवघड वाटण्याचं कारण आहे आपली कंडिशनिंग. जसं काल मी सांगत होतो की बरेच दिवस कष्ट घेऊन एखाद्या गोष्टीला आकार दिल्यानंतर ते आकार चुकीचा आहे हे लक्षात आल्यानंतर दुसरा त्याला आकार द्यायचं म्हणजे अजून कष्ट पडणार, परंतु दुसरा पर्याय नसतो. माणसाची प्रवृत्ती काय आहे की त्याला वाटतं की हे अवघड आहे, सोडून द्यावं, परंतु दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. ही अवस्था खूप वाईट आहे. शरीराबद्दल आकर्षण ठेवणे आणि शरीरासाठीच काम करणे ही अवस्था खूप धोकादायक आहे. आणि म्हणूनच याच्यावरती आपण पूर्वीच्या ऋषी मुनींप्रमाणे महान नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे अवघड वाटतं. परंतु ज्यांनी हे साध्य केलं त्यांनाच आपण ऋषी म्हणतो. ऋषीचा अर्थ असतो ऋषी, ज्याने भगवंतांना पाहिलेला आहे. मुनीचा अर्थ असतो ज्याचं पूर्णपणे इंद्रिय ज्याच्या कंट्रोलमध्ये, त्याला मुनी म्हणतात. तर या ऋषी मुनींनी हे साध्य केलेलं आहे. मग आपण काय ठरवलं पाहिजे, ज्यांनी हे फिक्स केलेलं आहे त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून शिकलं पाहिजे. आणि हीच प्रोसेस असते, यालाच प्रक्रिया म्हणतात, भक्तीची प्रक्रिया. या प्रक्रियेवरती पहिली गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धा असल्यानंतर मग ज्या ऋषी मुनींनी आपल्याला ही प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे त्या प्रक्रियेचा अभ्यास करून त्या प्रक्रियेच्या मध्ये प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करणे, त्यालाच साधना किंवा अभ्यास म्हणतात. आणि हेच आपण करतोय. श्रवणम, हे वाचन श्रवण करतोय म्हणजे काय, महान ऋषी मुनींनी, व्यासदेवांनी, शुकदेव गोस्वामी, सुत गोस्वामींनी हे प्राप्त केलं. ते कसं केलं याचा शिकायचा प्रयत्न करतो. देवहूतीने ते प्राप्त केलं. कसं केलं? भगवान कपिल देवांच्या मदतीने. तेच आपण आता वाचतोय की कपिल देव आपल्याला कशी मदत करू शकतील. तर हे रोजचा हा अभ्यास ठेवला पाहिजे. या मार्गावरती दृढ राहिलं पाहिजे आणि हा अभ्यास रोजचा ठेवला पाहिजे. दृढ निश्चयी असलं पाहिजे आणि जे काही सांगितलं जातं ते केलं पाहिजे. मॅक्झिमम वेळेला आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण ते करत नाही. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्या एखाद्या मार्केटिंगचं ट्रेनिंग घेण्यासाठी गेला मुंबईला, तुम्हाला तुमच्या कंपनीने पाठवलं, मार्केटिंगचं 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे, तुम्ही मुंबईला तर तिथे जाता तुम्हाला काही माहिती नसतं ABCD, पण तिथला इन्स्ट्रक्टर सांगतो आता हा पेन आणि पेपर घ्या, पेपरचे 4 विभाग करा, त्याच्यात लिहा SDPF. तुम्ही गोंधळून जाताय, का करायचं, कशासाठी करायचं. तो सांगतो, मी सांगतो तुम्हाला एसचा काय अर्थ आहे, डीचा काय अर्थ आहे, पीचा काय अर्थ आहे, एफचा काय अर्थ आहे, मी सांगतो, काळजी करू नका, लिहा, मी सांगतो तसं करा. तुम्ही करता, सांगतो तसं. आणि मग ते करत 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 5व्या दिवशी तुम्हाला सगळं समजतं आणि 5व्या दिवशी तुम्ही एक्सपर्ट होऊन येता. तसंच इथे आपल्या ऋषी मुनींनी हे साध्य केलेलं आहे, ते आपल्याला समजावून सांगतायत ही प्रोसेस. तर ही प्रोसेस आपण सिरियसली केली पाहिजे.
आपल्याला भक्ती मार्गावरती आल्यावरती काय काय वाटतं, काय फायदा याच्यामध्ये, आपला काही फायदा होत असेल तर करूया, नसेल तर प्रभूजी काय 1 तास प्रवचनाला जायला काय बिघडतंय आपल्याला, निदान मनाची शांती तरी मिळते. याच्यासाठी नाही आहे हे प्रवचन. हे जाणून घेऊन त्याप्रमाणे करण्यासाठी आहे. त्यामुळे रोज जे आपण वाचतो, रोज जे आपण श्रवण करतो, त्याचं चिंतन केलं पाहिजे. कालच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, हो की नाही, हे नुसतं वाचण्यासाठी ऐकण्यासाठी नाही आहे, चिंतन करण्यासाठी पण आहे. काल काय श्लोक होता, यदृच्छया उपलब्धेन संतुष्टो मितभुक मुनी विविक्त शरण शांतो मैत्र करुण आत्मवृत. चिंतन केलं पाहिजे. त्याच्या परवा दिवशीचा श्लोक होता, सर्वभूत समत्वेन ब्रह्मचर्येन मौनेन. तर या गोष्टी भगवान कपिलदेव आपल्या आईला सांगतायत की या गोष्टी केल्या पाहिजेत आपण. हे फक्त ऐकून सोडून द्यायचं नाही, या गोष्टी आपण रोज केल्या पाहिजे. ते कॉन्शियसली केल्या पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे, जबरदस्तीने केला पाहिजे. हे करायला सुरुवात करा तुम्ही. औषध लावल्याशिवाय औषधाचा परिणाम कसा दिसणार? मॅक्झिमम वेळेला आपण डॉक्टरला हेच विचारतो की 2 दिवसात बरं होईल का. घरी जातो आणि औषध लावायला विसरतो आणि डॉक्टरला येऊन परत कंप्लेंट करतो. असं चालत नसतं. जेव्हा आपण ह्याची चर्चा करतो तेव्हा ते प्रॅक्टिकली करायला सुरू करणे, थोडंफार जबरदस्तीने का होईना सुरू करणे. कधी कधी वाटतं की प्रॅक्टिकली कसं करायचं कळत नाही, म्हणूनच ही आपण चर्चा करतो की प्रॅक्टिकली कसं करायचं. काही लोकांना एका क्षणामध्ये जमतं, काही लोकांना काही जन्म लागतात. पण हे केलं पाहिजे, हो की नाही. आता ब्रह्मचर्य ना, काल वाचत होतो आपण परवा दिवशी. काय अवघड आहे, हे केलं पाहिजे, करून बघायचं. मौने ना करून बघायचं. आता जसं तुम्ही म्हणाला की हे समजते प्रभूजी, परंतु करताना परत शरीराचीच इच्छा पुढे येते, आत्म्याच्या इच्छेच्या आधी. मग तेव्हा तोंड बंद ठेवायचं. कपिल देवाने सांगितलं आपल्याला, मौने ना. सर्वभूत समत्वेन, सगळ्या जीवांप्रती समान समभाव ठेवला पाहिजे. आता तुम्ही कुठेतरी चाललाय आणि रस्त्यावरती कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं किंवा काहीतरी आडवं काहीतरी केलं, लगेच आपल्याला क्रोध वाढतो, आपण शिव्या द्यायला लागतो. आपण सकाळी क्लासमध्ये ऐकलंय सर्वभूत समत्वेन, याच्या प्रती याच्यावर पण मी प्रेम केलं पाहिजे. मी कशाला याला शिव्या देऊ, मला काय नुकसान झालेलं आहे, काही नुकसान झालेलं नाही. नाहीतरी 2 सेकंद मला फक्त ब्रेक लावायला लागला बस. अशा प्रकारे रोजच्या जीवनामध्ये हे आपल्या आचरणात आणलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे कधीच तुम्हाला इझी वाटणार नाही. हे आपण काय करतोय, हे जातोय तिथे वैद्याकडे, वैद्य अथक परिश्रम करून घोटून घोटून काढा बनवून देतो आणि आपण घरी आणून ठेवतो. काढा घेत नाही. का घेत नाही? घ्यायला पाहिजे ना, हो की नाही. बरेच भक्त आहेत जे मला सांगतात. काल परवा दिवशी एक माताजी फोन केलेल्या, त्या पण मला सांगत होत्या की आमच्या घरामध्ये म्हणजे अजूनही तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पहिल्यांदा तुमच्याकडून भगवद्गीता आम्ही ऐकताना असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आम्ही भगवद्गीता ऐकतोय, परंतु तशी भगवद्गीता ऐकलेली नव्हती. तरीही नुसतं आम्ही जप करतोय 2 वर्ष झालं, तरी आमच्या घरामध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडलाय. सगळ्यांची मनं एवढी शांत झालेत, एकमेकांची किरकिर करणे बंद झालंय. त्याचा इफेक्ट दिसायला लागतो आपल्याला, नाही असं नाही. आणि हे फीडबॅक लूप मध्ये ठेवलं पाहिजे आपण. ज्या अर्थी या औषधाचा इफेक्ट दिसतोय त्या अर्थी अजून औषध लावलं पाहिजे, अजून आपण श्रवण केलं पाहिजे, अजून त्याप्रमाणे वागायला सुरुवात केलं पाहिजे. आपण काय करतो, हे सगळं औषध लावायचं लांब ठेवतो. उद्या बघूया करतो, उद्या बघूया म्हटलं की हे मग कधीच होणार नाही. तोपर्यंत आजार पण वाढत जाणार ना. मॅक्झिमम लोकांना हे लक्षात येत नाही की ठीक आहे,
तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, आज औषध लावलं नाही तुम्ही, उद्या सकाळी लावाल, पण उद्या सकाळपर्यंत दुखणं पण वाढणार आहे, हा भौतिक आजार पण वाढणार आहे. हे आपण बऱ्याचदा हे आपल्या लक्षात येत नाही ऍक्च्युली. म्हणून माझ्या तोंडातून तुम्ही 1000 वेळा ऐकलं असेल, भगवद्गीता भागवतम लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला, बेस्ट उपाय आहे लगेच आचरणात आणणे. विसरायचा संबंधच नाही मग. आणि ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. मौन येणं, ह्या गोष्टी तरी करू शकतो की नाही आपण. छोट्या छोट्या गोष्टीच असतात ज्या एकत्र करायला लागलो आपण की मग त्याचा मोठा रिझल्ट दिसतो. म्हणून तो आपण काय करतो, ऐकून सोडून देतो आणि करतच नाही. फॉर एक्झाम्पल, भगवद्गीतेतल्या एका श्लोकामध्ये भगवंत अक्षरशः सांगतात की कमी खाल्लं पाहिजे, कमी झोपलं पाहिजे. आता हे तर करू शकतो आपण. लोकांना ते पण करायचं नसतं, कारण आपण आलेलोच असतो भगवद्गीतेच्या क्लासला, माझा काय फायदा होतो काय बघायला. मग ह्या प्रॅक्टिकल गोष्टी देखील आपण करायला शिकलो नाही, तर मग पुढे भगवद्गीतेत अमानित्वम अदंबित्वम ते कसं करणार? ते तर लय अवघड आहे करायचं, भयानक अवघड आहे. अमानित्वम, ओ माय गॉड, सगळ्यांना मान द्यायचा, परंतु कुणीही मला मान दिलं नसलं पाहिजे अशी भावना ठेवायची. बरी अतिशय अवघड काम आहे, परंतु ते सोपं जातं जर तुम्ही सगळं स्टेप बाय स्टेप करत गेला. लगेच आचरणात आणायचं. जी गोष्ट मनाला पटली, मनाला समजली, ती आचरणात आणायला प्रॉब्लेम काय आहे? मन म्हणतं उद्या करूया, मनाला 4 थापाडे द्यायचे. चैतन्य महाप्रभू म्हणतात मनाला बुटाने मारायचं, तू गप्प बस म्हणायचं, मला हे समजलंय, मी करणार आहे. हे असं आचरणात आणलं पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही, त्याच्याशिवाय शक्य नाही. आम्ही जेव्हा मी आता बंद केला, इंग्लिश भागवतमचा क्लास कंटिन्यू असायचा. त्याच्यामधले एक प्रभूजी अमेरिकेतले म्हणायचे, प्रभूजी अजूनही सोशल सिक्युरिटी वाटत नाही, तेवढं बँक बॅलन्स नाही आहे. मी त्यांना म्हटलं किती आहे सांगा जरा. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला पेपरवरती दाखवतो म्हटलं, तो माझ्यापेक्षा मोठा बँक बॅलन्स आहे, माझ्या बँक बॅलन्स पेक्षा. तरी तुम्ही घाबरते का? मग प्रभुपादांच्या मार्गावरती येऊन प्रभुपादांना आचार्य मानून उपयोग काय त्यांचं, जर आपण ऐकणार नसलो? जे समजतंय ते लगेच करून टाकायचं. नुकसान होऊ दे, होणार आहे होऊ दे म्हणायचं, नुकसान होऊ दे, काय फरक पडणार आहे नुकसान झालं तर? या भौतिक नुकसानीचा विचार करत करत आपली आध्यात्मिक नुकसान एवढं व्हायला लागलंय, प्रचंड प्रमाणात व्हायलंय, इकडे आपलं लक्षच नसतं. डोक्याची किरकिर बंद केली पाहिजे माणसाने ऍक्च्युली. मी तुम्हाला सांगतो ना की मी आजपर्यंत 5 घरं बांधली, आता हे 6वं घर बांधणार आहे मी स्वतः, बरं का, माझ्या वडिलांनी पण नाही, मी स्वतः. त्यातली बरीच घरं मी विकून टाकली. पण लोक काय विचार करतात बघा, ठेवूया अजून 10 वर्ष ठेवूया, एवढं भाडं येईल, एवढं त्याचं अप्रिसिएशन होईल. कशाला पाहिजे? माझ्याही मनात पूर्वी तसा विचार यायचा. मी बेंगलोरमध्ये एक घर घेतलेलं, 1400 स्क्वेअर फूटचा 3 बेडरूम अपार्टमेंट. मी तेव्हा माझ्या मते मी घेतलेला काहीतरी 35 लाखाला, 2001 ला. आज ते ठेवलं असतं तर त्याची किंमत आज आता त्या एरियामध्ये झाली असती 2.5 ते 3 करोड रुपये. पण मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा मी विचार केलं की माझ्या डोक्याला कटकट नको, ते मी त्याचं पोझिशन पण घेतलं नाही. पोझिशन घ्यायच्या आधी विकून टाकलं. 43 ला काहीतरी विकलं, 10-12 लाख रुपये माझा फायदा झाला त्याच्यामध्ये. पण बरेच लोक मला असं सांगतात की तुम्ही ठेवला असता असं झालं असतं, ठेवला असतं तसं झालं असतं. अरे पण डोक्याला त्रास किती झाला असता, आणि ते 2-2.5 करोड रुपये घेऊन मी करू काय? सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे, ते घेऊन मी करू काय? भौतिक फायद्यासाठी आपण आध्यात्मिक इतकं नुकसान करतोय. उद्यावर ढकलायचंच नाही. का ढकलायचं? उद्यावर नाही ढकलायचं. हे थोडंसं प्रॅक्टिकली करायला आपण शिकलं पाहिजे, मग आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येईल. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका प्रभूजींच्या सोबत मी माधव प्रभूंना भेटायला गेलो होतो, अगदी सुरुवातीला, जस्ट अमेरिकेतून येऊन मला 2 का 3 महिने झाले होते.
आणि ते प्रभूजी म्हणायचे की माधव प्रभू माझ्या खूप जवळचे आहेत, माधव प्रभू माझ्या खूप जवळचे आहेत. त्या 3 दिवस मी पाहिलं माधव प्रभू त्यांना झाडतच होते नुसतं, आणि एकाच पॉइंटवर झाडत होते, तू होम लोन काढून फ्लॅट का घेतला पुण्यात, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे, तू चुकीचं केलं. आणि 3ही दिवस त्याला कंटिन्युअसली सांगून, म्हणजे दर 2 तासाला हा मुद्दा निघायचा बरं का, तरी त्याच्या डोक्यात गेलं नाही. हे खूप महत्वाचं आहे. आपण फक्त विचार करतो की माझं आर्थिक नुकसान किती होईल, एवढ्या लाखाचं होईल, एवढ्या करोडाचं होईल. अरे खड्ड्यात गेलं आर्थिक नुकसान, तुझं आध्यात्मिक नुकसान किती होत आहे. आणि आपल्या भक्तांना स्टाईल मारायची खूप सवय झालेली आहे. शेवटच्या दिवशी रेल्वे स्टेशनला सोडायला आलेले प्रभूजी तेव्हा अगदी स्टाईलमध्ये विनम्रतेचा भाव आणून, है ना, खोटा भाव आणून, हरे कृष्ण प्रभूजी, एनी लास्ट मेसेज बिफोर वी लिव्ह. ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी शेवटचा काही महत्वाचा दिव्य संदेश द्या प्रभूजी आम्हाला. प्रभूजींनी काय म्हटलं माहिती का, ते पहिलं लोन बंद कर, फ्लॅट विकायचा लागला तर लागू दे, भाड्याने राहा किंवा इथे येऊन राहा, माणसाने कर्ज कधीच घ्यायचं नसतं. मला तर एवढं हसू आलेलं त्यावेळेला. आपल्याला त्याच्या डोक्यातच घुसलं नाही की हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याला कंटिन्युअसली हे वाटत होतं की हे किरकोळ गोष्ट मला प्रभूजी सांगत आहेत. ही किरकोळ गोष्ट नाही आहे. करोडोचं नुकसान झालं तरी होऊ दे, परंतु शास्त्रात जे दिलं ते आपण केलं पाहिजे. मग आपल्याला कॉन्फिडन्स, मग आपल्याला हे असे प्रश्न पडत नाहीत, प्रभूजी किती करायचा प्रयत्न केला तरी परत हेच विचार येतात, तेच विचार, कारण ते आपण आणतो. जे सांगितलं आपल्याला ते करत नाही. आणि यालाच भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे दृढव्रता, दृढ व्रत राहणे, दृढ निश्चयी राहणे. शास्त्र संमत करायचं आहे मला, मग त्याच्यामध्ये काही हो मी दृढ व्रत राहणार. एवढा कॉन्फिडन्स नाहीये तुमच्यामध्ये, मग जगात कॉन्फिडन्सनी फिरता कशाला, असं मला काही काही लोकांना विचारा असं वाटतं. असे फिरत असं, मी चेअरमन आहे, मी चेअरमन आहे, परंतु गुलाबजामुन बघितल्यावर माझी संयम सुटतो. काय उपयोग आहे मग तुमचा. धीर असलं पाहिजे मनुष्याने. धीर असतात रणमुह्यते. धीरचा अर्थ हाच असतो, आलं गेलं काही फरक पडत नाही मला, मी माझ्या कर्तव्याचं पालन करणार. तर दृढ निश्चयी व्हा. हे सगळ्या कथा आपण त्याच्यासाठीच वाचतो, सगळ्या महान भक्तांची कथा. हा दृढ निश्चय येण्यासाठी आपण देखील दृढ निश्चयी झालं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. यस महादेव प्रभू. हरे कृष्ण. प्रभूजी, मला हे विचारायचं होतं की तुम्ही अगदी बरोबर सांगता, हे आपण पटतंय सगळ्या गोष्टी, परंतु भौतिकदृष्ट्या किंवा आपल्या पूर्वकर्मानुसार काही असे बंधन येतं जे थोडं कठीण जातं प्रभूजी. तर त्यातून जे आता आपल्याला पटतंय तुम्ही जे सांगतात ते सर्व, त्या स्थितीवर येण्याकरता आपण हळूहळू त्या स्थितीवरती आलं पाहिजे की एकाएकी त्याचा त्याग केला पाहिजे. कारण एकाएकी जर सोडलं तर जे तुम्ही सांगता मार्गदर्शन करता त्या ट्रॅकवरती चालता पण आलं पाहिजे. कारण आपलं सगळं पूर्ण माइंड सेटअप होणं, आपलं मार्ग, हे सगळ्या गोष्टी दोन्हीपैकी काय योग्य. माझ्या आधीच्या उत्तरामध्ये मी एक गोष्ट सांगायला विसरलो, माझी चूक आहे ती म्हणजे भगवंतांवर अवलंबून राहिलं पाहिजे. जे काही होतं ते भगवंतांच्या कृपेनेच होत असतं. तिथे पण आपण स्वतः करतोय हा भाव आणला की मग ते होत नाही. भगवंतांची कृपा पाहिजे, आणि भगवंतांची कृपा ही भक्तांच्या माध्यमातून येत असते. त्याच्यासाठी शिल प्रभुपादांनी ही चळवळ सुरू केली. त्याच्यासाठीच भक्तांना मदत केली पाहिजे. तुमची जी काही सामाजिक, कौटुंबिक,
धार्मिक जे काही बंधन आहेत, जे तुम्हाला हे नेक्स्ट स्टेप घ्यायला अवघड दर्शवतात किंवा अवघड वाटतात किंवा थोडस ओढून धरलेत, ती नेक्स्ट स्टेप घ्यायला मदत कोण करणार? भक्त करणार, भगवंत करणार, भक्ताच्या रूपातून भगवंत करणार. भगवंतांच्या कृपे वाचून काहीच होत नसतं. मी एकटा करतो म्हटलं की होत नसतं हे सगळं. बघतोच मी, करतोच नाही. आणि त्याच्यासाठीच प्रभुपादांनी ही चळवळ सुरू केली. प्रभुपादांनी ही सोसायटी निर्माण केली, जेणेकरून आपण एकमेकांना मदत करू आपल्या या कौटुंबिक सामाजिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी. आणि ती केली पाहिजे आपण. तशी रचना आपण निर्माण केली पाहिजे. दुर्दैवाने हे सगळं सोडलो आपण आणि मंदिर 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 खेळ खेळत बसलोय. आज कुणी भक्त तुमच्याकडे येऊन सांगतो का, प्रभूजी माझा कौटुंबिक प्रॉब्लेम असा असा आहे, तुम्ही मला मदत करू शकता का? आणि तुम्ही त्याला मदत करता का? ही सिस्टीम राहिली का आपल्या मंदिरामध्ये? मंदिर म्हणतं फक्त तुम्ही डोनेशन द्या आणि आम्ही तुम्हाला मंदिराचं वातावरण देतो. याच्याही पुढे गेलं पाहिजे. आम्ही तुम्हाला तुमच्या कौटुंबिक सामाजिक प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढतो, जेणेकरून तुम्ही धाडसी वृत्तीने दृढ निश्चयाने भक्ती मार्गावरती स्थित व्हाल. याच्यासाठी संस्था असते, याच्यासाठी सोसायटी असते, याच्यासाठी श्रील प्रभुपाद आले होते. आणि हीच भगवंतांची कृपा असते. जसं सार्वभौम भट्टाचार्य स्वतःच्या हिमतीवरती सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. परंतु जोपर्यंत गोपाल भट्ट काय नाव त्यांचं, गोपीनाथ आचार्यांची त्यांच्यावर कृपा झाली नाही, तोपर्यंत त्यांना भगवंत समजले नाही. तोपर्यंत त्यांना वाटायचं की हे सगळं माझी कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. गोपीनाथ, आणि ही कृपा स्ट्रेट फॉरवर्ड कधी कधी असते, कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड नसते. स्ट्रेट फॉरवर्ड इन द सेन्स कोणीतरी तुम्हाला येऊन सांगेल, चला प्रभूजी मी सगळी काळजी घेतो तुमची, या चला भगवंतांची सेवा करूया. दिस इज स्ट्रेट फॉरवर्ड. कधी कधी इनडायरेक्टली असते. सगळं तुमच्याकडे असतं, फक्त कळत नसतं तुम्हाला एक्झॅक्टली कसं करायचं. पैसा आहे, सगळं आहे, सगळं आहे. मग भगवंत तुम्हाला गोपीनाथ आचार्यांसारखं कुणीतरी भेटवून तुम्हाला हे उलगडून देत. परंतु शेवटी हे भक्तांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेनेच घडून येतं. आणि ती कृपा घेतली पण पाहिजे आपण. एवढं पण स्वतःला ओव्हर कॉन्फिडंट समजायचं नाही की मी कोणाची कृपा मदत न घेता मी भक्तीमध्ये पुढे जातो. नाही, ती कृपा आपण घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. आणि तुम्ही त्या स्टेजला असाल तर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या स्टेजला जे आहेत त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे. हीच भगवंतांची सेवा आहे. अजून काय असते भगवंतांची सेवा म्हणजे? हीच भगवंतांची सेवा आहे. काल 4 उदबत्त्या ओवाळतो तो आज 8 उदबत्त्या ओवाळतोय, म्हणजे ही प्रगती नाही आहे. या दृढ निश्चयाला मी येतोय का आणि दुसऱ्यांना यायला मदत करतोय का, ही भगवंतांची सेवा आहे. ही प्रभुपादांचं मिशन आहे. आणि प्रभुपादांचं मिशन आणि भगवंतांचं मिशन वेगळं असू शकत नाही. वेगळं असेल तर मग प्रभुपादांना आपण मानलं नसलं पाहिजे. प्रभुपाद काय केले? हेच केले. आपल्याला पण तेच करायचंय. एकमेकांना असा हा धीर द्यायचा, एकमेकांना आधार द्यायचा, एक बसून याच्यावरती चर्चा करायची, याच्यातलं सोल्युशन काढायचंय आणि स्ट्रॉंग कॉन्क्रीट असे पाय उचलायचे. यस, अवघड सगळंच वाटतं. अवघड काय वाटत नाही, अवघड सगळंच वाटतं. एखाद्या व्यक्तीला सांगितलं की जशी मोठ्या कंपन्या असतात, जिओ म्हणा किंवा टाटा, यांचा कारोबार हा ऍक्च्युली आपल्या डोक्यात बसू शकत नाही, एवढा मोठा असतो. पण हे कसं चालवतात सगळं? स्टेप बाय स्टेप यांनी एकमेकांना मदत करून हे निर्माण केलेलं असतं. तसंच करायचं आपल्याला. सुरुवातीला हे अवघडच वाटणार. $multi-million कंपनी कशी काय सुरू करायची? एक पहिल्या पावलातूनच सुरू होत असते. आणि यासाठी एकट्याने कधीच करायचं नसतं, मदत घ्यायची असते, मदत मागायची असते, मदत घ्यायची असते, मदत करायची असते. हेच भगवंतांचं मिशन आहे, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आता आपला प्रॉब्लेम हा आहे की आपलं चिंतन जे आहे ते त्या चिंतनामध्ये गडबड आहे. जसं की आता आपण सगळं चिंतन भौतिकच करतो, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो, ज्या कृती आपल्याकडे होतात त्या सगळ्या भौतिक होतात. तर आता मेन प्रॉब्लेम असं की आपल्याला ते चिंतन बदलून आध्यात्मिक करा.
यस. काय झालं? नाही, आवाज मधूनच बंद झाला. हरी बोल. आवाज येत नाही हनुमंत प्रभू. हा. अरे हा, प्रभूजी परत आले. हरे कृष्ण. यस प्रभूजी, तुमचा आवाज मधूनच बंद झाला. हरे बोल. यस. हरे बोल. हरे कृष्ण. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभू हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. मगाशी आपण हे श्रवण केलं की आपल्या शरीरात राहून आपल्या शरीर बाहेर निघून आपल्या शरीर आपल्याला बघायचंय, त्या सृष्टीला बघायचंय, तर मग तो अनुभव कसा घ्यायचा आपल्याला? आत्म्याचं काम करायला सुरुवात केलं पाहिजे. नुसतं ज्ञानार्जन करायचं नाही. आत्म्याचं काम जो करतो तो सगळं काही आत्मवत पाहायला लागतो. आत्म्याचं काम आहे दुसऱ्यांची सेवा करणे, कंटिन्युअसली सतत भगवंतांची सेवा करणे, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांना पाहायला शिकणे, प्रत्येक गोष्ट भगवंतांशी संबंधित पाहायला शिकणे. हे आपण जनरली करत नाही. आपण मॅक्झिमम वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण भागवतम भगवद्गीता शिकलो की झालं आपलं काम. त्याच्यात त्याला आचरणात पण आणायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट वासुदेव बघायला शिकणे ही एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये आपण जायलाच तयार नसतो. आपल्याला वाटत असतं की आपोआप हे घडायला पाहिजे. आपोआप नाही घडणार, तुम्हाला केलं पाहिजे ते. आणि जसं मगाशी आपण चर्चा केली की दृढ निश्चयाने केलं पाहिजे. असं नाही की एक दिवस करायचं, एक दिवस करायचं नाही. ज्या चुकीच्या कल्पना आहेत आपल्या, त्या सोडून दिल्या पाहिजेत. बेसिक चूक आपण जी करतो, स्वतःला शरीर समजतो, तिथेच सगळं काय म्हणतात त्याला, तिथेच सगळं फुस ढिस होतं. त्यामुळे आपण आपल्याला कधीच पाहू शकणार नाही. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजणार तोपर्यंत आपण स्वतःला कधीच पाहू शकणार नाही, भगवंतांना पण पाहू शकणार नाही. आणि स्वतःला आत्मा समजणे हे सगळेजण करतात. हिंदू धर्मातले कोणालाही जाऊन विचारला, सगळे स्वतःला आत्मा समजतात, शरीर समजत नाही. परंतु काम कोण करतो आत्म्याचं? कोणी नाही करत. समजणे, उमजणे, जाणणे आणि त्याचा साक्षात्कार होणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. ज्याला साक्षात्कार झालेला असतो की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, त्याचं प्रत्येक काम हे आत्म्याशी संबंधित असतं, शरीराशी संबंधित नसतंच. मग तुम्हाला आत्मा दिसणार, मग तुम्हाला भगवंत दिसणार. काम बदलायला आपण तयार नाही. आपल्याला आपलं कर्म बदलायचं नाही, आपल्या रोजच्या सवयी बदलायच्या नाहीत. ऑटोमॅटिक सगळं थोडीच होणार आहे. प्रोसेस लागू केली पाहिजे. नुसतं ऐकून उपयोगाचं नाही, प्रोसेस आचरणात पण आणली पाहिजे. त्यासाठी भौतिक नुकसान होणार आणि ते सहन केलं पाहिजे. भौतिक नुकसान जो सहन करतो तो अध्यात्माच्या लेवलला येतो. मॅक्झिमम वेळेला आपण शरीराचाच विचार करत असतो, त्यामुळे मग सोडून देतो, आत्म्याची कामं सोडून देतो. कोण करणार? म्हणते आत्म्याची कामं जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मा दिसणारच नाही. हे नुसतं पुस्तकी ज्ञान, आपण शरीर नाही, आपण आत्मा. पुस्तकी ज्ञानवाले भरपूर जण आहेत,
इनफॅक्ट सगळेच जण आहेत, सगळेच जण पुस्तकी ज्ञान. अहम ब्रह्मास्मी सगळ्यांना कळाले, पण तू कळून उपयोग काय? आचार, विचार आणि प्रचार तिन्ही आत्म्याशी संबंधित असले पाहिजे. मग आपल्याला आत्मा खऱ्या अर्थाने दिसतो. वागायला सुरुवात केलं पाहिजे. हरे कृष्ण. हनुमंत प्रभू थांबूया आपण आज, उद्या घेऊया प्रश्न. 7:30 वाजले. खूप खूप धन्यवाद. चालेल प्रभू. काय वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.